विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। चला आज सोडूया स्वाध्याय 1.2। तर पहिलं गणित बघूया। 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यापैकी मूळ संख्याची बेरीज आहे। चला काय विचारलं गणितामध्ये? या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? आपण संख्या लिहूया। चला 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51। आता या संख्यापैकी मूळ संख्या ओळखूया, विचारू। चला मूळ संख्या शोधू। यामध्ये संयुक्त संख्या आणि मूळ संख्या दोन आहे। 17 ही मूळ संख्या आहे, कुठल्याच पाड्यात नाही, फक्त ती 17च्याच पाड्यात येते, तिचे विभाजक कोणतेही नाही। चला 8 नाही, 2च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, 21 कोणत्यातरी पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, 3 7 21, 13 कुठल्याच पाड्यात नाही। त्यानंतर 41 कुठल्याच पाड्यात नाही। त्यानंतर 2 ही सुद्धा मूळ संख्या कुठल्याच पाड्यात नाही, म्हणजे मूळ संख्या आहे। त्यानंतर 27 नाही, कारण 3च्या पाड्यात आहे, 3 9 27, 9 3 27। त्यानंतर 31 हे कुठल्याच पाड्यात नाही, म्हणजे 31 ही 31च्याच पाड्यात आहे, म्हणून 31 सुद्धा ही मूळ संख्या आहे। बघा गणित मूळ संख्यांची बेरीज करूया। चला करूया। 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 2 13, 13 आणि 1 14, 14शी 4, चला 1, 1 आणि 1 2 आणि 4 6, 6 आणि 4 10। किती उत्तर आलंय? 104। पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे। किती उत्तर आलं मग? 104। पर्याय क्रमांक सी बरोबर। चला दुसरं गणित लगेच शोधूया। पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा जे विधान बरोबर आहे ते शोधायचं। पहिलं शोधूया। 0 ही विषम संख्या आहे, हे विधान बरोबर नाही। 0 ही विषम संख्या नाही, सम संख्या नाही। चला पुढं। 0 ही समसंख्या आहे, हे पण विधान बरोबर नाही, हे उत्तर नाही। तिसरं बघू। 0 ही मूळ संख्या आहे, हे पण नाही, म्हणजे उत्तर काय राहील मग? 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, म्हणजे उत्तर आलं डी। चला लवकर पुढे येऊया। तिसरं गणित बघा। 3ची दर्शनी किंमत, 3ची दर्शनी किंमत, 3ची दर्शनी किंमत येते फक्त 3 आणि 36,890 ची स्थानिक किंमत कोणती? 3ची। यामध्ये 3ची स्थानिक किंमत किती असेल? 30,000 बरोबर आहे। बघा जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यायचे। आता काय म्हणते उदाहरणामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पर्यंत बघा, यातील फरक काढा। चला फरक काढायचा म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची। यातील फरक काढूया, आपण करूया। चला काय 30,000
वजा 3, त्यामधनं 3 गेले. मग तुम्ही जसं करता, जशी वजाबाकी करता तशीच मी समजत आहे ना. हे याप्रमाणे तुम्ही नेहमी वजाबाकी करता तसंच. बघा 10 मधून 3 गेले, 7 राहिले, 89, 9, इथे पण 89, बघा इथे पण 89 आणि 2 काय आलं उत्तर? काय आलं? 29,997. बघूया पर्याय कुठे आहे. अरे सापडला की. पर्याय किती आहे? बी हे उत्तर आहे. चला तर मग थोडं उदाहरण बघू. 33 आणि 97. बघा 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? जे खरं आहे ते ओळखू आपण. चला पहिले विचारू. पर्याय 1 शोधूया. ए पर्याय काय म्हणतो? दोन्हीही मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या तुम्हाला माहित आहे. यांची ही संख्या अवयव पाडू म्हणजे कोण्या पाड्यात आहे? ही संख्या 11च्या पाड्यात आहे आणि 3च्या पण पाड्यात आहे आणि 1च्या पाड्यात तर आहेच, आहे की नाही? 11 त्रिक 33 आणि 3 11 33 म्हणून त्याचे अवयव झाले. याचे अवयव पाडूया. ही कोण्याच पाड्यात नाही, 97च्या पाड्यात आहे आणि 1च्याच पाड्यात आहे. आता सांगा, ज्या संख्येचे अवयव पडत नाहीत म्हणजे कोण्याच पाड्यात नाही तिला मूळ संख्या म्हणायचं. मग यातली मूळ संख्या कोणती? ही कोणती? ही संयुक्त आहे. बघा आता मग कोणतं वाक्य आहे रे बा? पहिलं वाक्य बरोबर आहे का? दोन्ही मूळ संख्या आहेत का? नाही. चला सोडून द्या. दुसरं, दोन्ही सहमूळ संख्या आहेत का? सहमूळचा अर्थ याचे अवयव पाडायचे आणि मग शोधायचं. आता अवयव पाडले आपण, सहमूळ कशी शोधायची सांगतो बघ. दोन्हीचे अवयव पाडायचे. याचे अवयव पाडले 11 3 1, याचे अवयव आहे 97 1. या दोन्हीमध्ये जर समान अवयव असेल 1, बघा इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, तर या दोन्ही संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. आता याला म्हणायचं म्हणजे उत्तर कोणतं? हे दोन्ही संख्या सहमूळ आहेत. हे बरोबर आहे का? मग आहे, कारण दोन्हीमध्ये सारखा अवयव 1 येतो, इतर अवयव सारखे नाहीत, त्यामुळे बी हे उत्तर बरोबर आहे. आता सी कडे बघूयात तरी पण तुमच्यासाठी. सी उत्तराकडे बघूया म्हणजे आपल्याला समजेल. सीचं उत्तर म्हणते दोन्ही 11ची गुणिते आहेत. दोन्हीला 11नी भाग जातो का? गुणिते म्हणजे 11च्या पाढ्यामध्ये आहेत का बघूया. 11च्या पाढ्यामध्ये 3 आहे. 11 त्रिक 33, 11च्या पाढ्यात 33 आहे, 11च्या पाढ्यामध्ये 97 नाही. दोन्ही संख्या 11च्या पाढ्यात असेल तर सी उत्तर बरोबर आहे का? मग नाही. चला डी वर बघू. दोन्ही संख्या समसंख्या आहेत, आहे का? ही पण समसंख्या नाही, ही पण समसंख्या नाही. चला आपलं उत्तर कोणतं आलं होतं मग? अशी बी. 5वं उदाहरण बघू. 5 पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी राहते? बघा, पुढीलपैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी राहते? उत्तर दिलेलं आहे 0 1 2 आणि 3. याच्यातून ओळखायचं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखीच असायला पाहिजे आणि असं कुठल्याच संख्येमध्ये नसते, फक्त एका संख्येमध्ये असते. त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत एकच असते. बघा उदाहरणार्थ एक बघूया आपण. समजा मी घेतलं 105. आता सांगा, 0ची स्थानिक किंमत आहे 0च आणि 0ची दर्शनी किंमत सुद्धा 0च.
शून्य हे कुठल्याही स्थानावर ठेवा, एकक, दशक, हजारामध्ये, दशहजारा स्थानी कुठेही ठेवा, त्याची किंमत, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सारखेच असते. समजलं उत्तर? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. 6वं उदाहरण बघा. 4, 5, 0 आणि 3. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी, या अंकापासून बनवायची का बनणारी सर्वात लहान 5 अंकी. 4च अंक दिले, एक अंक पुनरावृत्त होऊ शकतात. पुनरावृत्त म्हणजे पुन्हा पुन्हा येऊ शकतात. एक अंक, कुठला तरी एखादा अंक तुम्हाला पुन्हा घ्यायचा आहे. ती संख्या कोणती आहे? इथे एवढं सोपं असतं, बाकी लक्षात घ्यायचं नाही. यामधली शोधायची सर्वात लहान अंकी संख्या. बघा 30,000 किती 5 अंकी संख्या आहे. 30,450 एक पर्याय आहे. बी मध्ये आहे 30,045. सी पर्याय आहे 34,500. डी पर्याय आहे 30,540. आता यामध्ये याच संख्येपैकी बनवून बघितलं आपण तर कोणती संख्या छोटी बघते. बघा ही 34 वाली तर राहणारच नाही, 34,000 असल्यामुळे. ह्या 30,000 वाल्या 3 संख्या आहे. बघा यापैकी उत्तर आहे 500 आहे, इथे 540 आणि 450. बघा कोणती संख्या लहान आहे मग? अर्थात बरोबर आहे. कुठलं? बी पर्यायामध्ये 30,045 आहे. बघा हे या संख्येमध्ये पर्याय क्रमांक बी हे उत्तर. 7वं उदाहरण सोडूया. एन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? उदाहरण व्यवस्थित वाचलं तर समजा, अगदी सोपं उदाहरण आहे. बघा, आणि यामध्ये म्हणतात हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते. तुम्हाला माहित आहे हे चिन्ह लहान संख्या दाखवते आणि हे चिन्ह मोठी संख्या दाखवते. आता आपण इथं पहिला पर्याय बघूया. ए, एनचा वर्ग मोठा एनचा घनापेक्षा. आता इथं आपण एक काम करू, एन म्हणजे आपण एक समजूया. सांगा एकचा वर्ग मोठा एकच्या घनापेक्षा. एकचा 2 वेळा गुणाकार करा, 1 गुणेला 1 किती येते? उत्तर आलं 1. इथं मोठं चिन्ह टाकूया. 1चा 3 वेळा गुणाकार करा, 1 गुणेला 1 गुणेला 1. याचं उत्तर येते किती? आलं 1च येते. सांगा 1 मोठे आहेत का 1 पेक्षा? नाही. मोठं चिन्ह आलं यायला पाहिजे का इथे? नाही. हा पर्याय बरोबर नाही. बी पर्याय बघूया. एनचा घन मोठा एनचा वर्ग. बघा हा पर्याय. मग एनचा घन म्हणजे 1चा 3 वेळा गुणाकार मोठा आहे 1चा 2 वेळा गुणाकाराच्या पेक्षा. सांगा 1चा 3 वेळा गुणाकार करा. इथे केलं त्याप्रमाणेच याचाही गुणाकार 1च येईल. 1चा 2 वेळा गुणाकार केला तरी 1 येईल. सांगा इथे तेच उत्तर आलं. 1 मोठं आहे का? हे मोठे दाखवते म्हणते. बघा ही कोणती चिन्ह दाखवते? लहान दाखवते. ही मोठी. 1 मोठा आहे का 1 पेक्षा? नाही. असं वाचायचं असते. 1 मोठे 1 पेक्षा. 1 मोठे 1 पेक्षा आहे का? नाही. सी नंबरचा पर्याय बघूया. हा सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा एनचा वर्ग वजा एनचा घन मोठा 0 पेक्षा असं लिहून आहे. ह्या पर्यायाकडे इथं बघू. इथं काय म्हणते? एनचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग वजापैकी करायची.
एन 1चा घन. आता सांगा हे किमती अशाच काढूया. 1चा 2 वेळा गुणाकार केला तरी 1च येते, वजा 1चा 3 वेळा गुणाकार केला तरी किती येते बाळांनो? 1. मग इथं चिन्ह कोणतं आहे? मोठे शून्यापेक्षा आहे का? यांची वजाबाकी करूया. 1तून 1 गेले किती? 0. आणि मोठ्याच्या चिन्हा जागी मोठं. 0 मोठं आहे म्हणते शून्यापेक्षा. बरोबर आहे का हा पर्याय? याचं उत्तर हे आलं आहे का? नाही. अगदी बरोबर. चौथं बघूया. चौथा पर्याय बघा, डी पर्याय कसा बरोबर आहे सांगतो आपण. अर्थातच डी बरोबर आहे. एन मोठे शून्यापेक्षा असं वाचत आहो मी. हे बघा, एन मोठे आहे का भाऊ? एनच्या ठिकाणी 1 ठेवा, इथं मोठं चिन्ह टाका, 0 आहे का सांगा? एन मोठे 1 पेक्षा आहे ना? हो. चला, अशा तऱ्हेनं आपलं उत्तर आलं डी. पर्याय क्रमांक टी बरोबर आलं. सोडवा, यशस्वी व्हा.